तर या विमानामध्ये नेमकं कोण कोण प्रवास करत होतं आपण पाहतोय। अजित पवार यांचा या विमानामध्ये अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यासोबतच विदीप जाधव, पिंकी माळी हे देखील या विमानात होते। अजित पवारांचे सहकारी, त्यांचे सुरक्षा रक्षक हे विमानामध्ये होते आणि त्यासोबतच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठ यांचाही या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। तेही यावेळी उपस्थित होते, या विमानामध्ये होते। हे कॅप्टन होते दोघं जण, कॅप्टन सुमित आणि कॅप्टन शांभवी हे देखील विमानाचे पायलट होते दोघं। बघा मित्रांनो, आजचा दिवस पूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय सर्व आता बांधवांसाठी मोठा दुःखद दिवस म्हणणार आहे। कारण की बघा 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्यासोबत भीषण विमान दुर्घटना घडली। मुंबईहून बारामतीकडे जात असलेले त्यांचे खासगी पोर्टरवरती विमान इथं बारामती विमानतळावरून लँडिंगच्या वेळी नियंत्रणात बाहेर गेले आणि ते जसं की त्या प्रमाणामध्ये त्यांचा मृत्यू झाला। 25 प्रकारे इथे विमान होते, ज्याच्या जसं की रजिस्ट्रेशन नंबर VTSSK असं सांगितलं जात आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी हे विमान चार्ट करण्यात आले होते। सकाळी अंदाजे 8:30 ते बघा इथं 8:25 लँडिंग करताना विमान रनवे पासून इथं बाजूला घसरले, जोरदार क्रॅश झाला आणि काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली। अपघात इतका भीषण होता की काही वेळातच इथं इथं जसं की विमान मोठ्या प्रमाणात इथं जडलेलं आणि अजित पवारांचा देखील इथं त्यामध्ये मोठा अपघात झाला। आता बघा अपघातात इथं स्थळावरून दाट इथं काळा धूर आणि जसं की भडकणाऱ्या ज्वाला इथं दिसून आल्या आणि त्याच घटनेवर आता जे काय याचं जसं की अग्निशामक दल पोहोचला, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय पथक इथे तात्काळ घटनास्थळी इथं दाखल झाले। संपूर्ण परिसर सुरक्षेच्या काळात इथं बंद करण्यात आला। ही दुर्घटना नेमकी कधी घडली, तांत्रिक इथं जसं की बिघाड होता की हवामानाचा परिणाम होता की याच्या मागे जसं की अपघात होता, तर हे आता आपल्याला समजून घेणे अनिवार्य असणार आहे। तपास संदर्भातील यंत्रणांकडून इथं सुरू करण्यात आलेला आहे। हा अपघात समोर येतात प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला, खरंच अजितदादा पवार विमानात होते का? सुरक्षिततेचं जसं की काही मिनिटांमध्ये परिस्थिती पूर्णपणे अस्पष्ट होती। काही जसं की वृत्तवाहिन्या आणि त्याचबरोबर सोशल मीडियावरती असं सांगितलं जात होतं की खासगी चार्टर विमान असतं तरी जे कदाचित अजित पवार स्वतः विमानातून नसतील, त्यामुळे लोकांमध्ये असा संभ्रमाचा ध्वनी तयार झालेला आहे। मात्र काही वेळातच एका मागोमाग एक जसे की अपडेट येऊ लागलेले आहे आणि परिस्थिती अतिशय गंभीर बनली। प्राथमिक माहितीनुसार आणि काही जसं की मुख्य माध्यमांच्या रिपोर्टानुसार अजितदादा पवार हे त्या विमानातच प्रवास करत होते अशी माहिती समोर आली। त्याचबरोबर एकूण 6 जण होते, 2 अनुभवी जसं की पायलट, एक PSO म्हणजेच बघा वैयक्तिक सुरक्षा रक्षक अटेंडंट आणि 1-2 जसं की स्टाफ सदस्य हे प्रवास करत होते। आता या नियोजनात आणि जसं की बारामती जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी ते निघाले होते। या दरम्यान जसं की DGCA आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हे त्यांच्यासोबत बसलेले होते, परंतु काही जसं की भीषण दुर्घटना विमानामध्ये सर्व प्रकारांची मृत्यू झाला या संदर्भातील अंतिम आणि लेखी अधिकृत पुष्ट इथं माहिती समोर आली नाही। परंतु बघा इथं जसे की पुष्टीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे हे सुद्धा सांगितलं जात आहे। बारामतीतील जसं की जवळचे जसं की सहकारी किरण गुज्जर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की दुर्घटनास्थळावरून सर्व इथं जणांना बाहेर काढण्यात आलं, मात्र त्याची व्यवस्था अत्यंत गंभीर आहे। प्रशासन आणि तपासणी यंत्रणा सर्व गोष्टींची जसं की छानबीन करणं सुरू आहे असून मृत्यूची अधिकृत घोषणा संदर्भातील अधिकाऱ्यांकडून इथे केली जात आहे असं स्पष्ट सांगितलं जात आहे। या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोक जसं की इथं मनवलं जात आहे, परंतु बघा राजकीय जसं की वर्तुळासह सर्वसामान्य नागरिक सुद्धा अतिशय हादरून गेलं। दुर्घटना इथं झालेली आहे, परंतु हा फोटो अतिशय इथं जसं की अंगाळावर इथं आपल्या जसं की काठी उभा करणारा असणार आहे। दुर्घटनेची तीव्रता आणि किती भयानक होती याचा जाणीव असलेला जसं की दुर्दैवाने हे दुर्घटना घडलेली आहे। विमानाचा मलबा इथं संपूर्ण परिसरात इथं विमुख झालेला आहे। हे भीषण अपघात झाला, हे खरंच विमान होतं का यावर विश्वास बसणं हे सुद्धा कठीण झालं। सर्वत्र फक्त जळलेला विषाण इथं काळा म्हणून आपल्याला जसं की आगीच इथं चिन्ह दिसत आलं। सगळ्यांचं म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्रातील ह्या देशातील अतिशय मोठा धक्का आहे। अपघात पहिल्यांदाच इथं मानव इथं झालेला आहे, कारण की बघा दुर्घटनेची भीषणता थेट आपल्या समोरच येत असल्यामुळे यामध्ये अजितदादा पवार हे होते का हे सांगणं मोठं कठीण झालेलं आहे। कारण की बघा धातूने तुमचं जसं की आता त्यामध्ये छानबीन सरकार करत आहे। आता नागरिक घटनास्थळी इथं पोहोचले, परंतु अनेकांची मोबाईलवरती फोटो काढले। सध्या घटनास्थळी इथं पांढरा धूळ आपल्याला उडताना दिसत आहे, कारण की आज झालेला मोठा धक्का हा पूर्ण महाराष्ट्र
रक्तात बसलेला आहे. कारण की बघा पायरबणी केली जात आहे. 1951 बारामती विधानसभा मतदारसंघातून इथं पहिल्यांदाच निवडणूक घडून महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रवेश केला. त्यानंतर सलग अनेक सदक हे आमदार म्हणून निवडून येत राहिले, जे त्यांच्या स्थानीय जसे की सर्वोच्च इथं मोठे उदाहरण मानले जात आहे. कारण की महाराष्ट्रातला राजकारणातला अजितदादा पवार यांना प्रशासक नेता म्हणून ओळखला जात होता. त्याचबरोबर वित्त, सिंचन, ऊर्जा, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम यासारखी अत्यंत महत्त्वाची आणि संसदेशील त्यांनी हे योजना काढलेली होती. कारण की बघा अर्थमंत्री म्हणून त्यांची तब्बल इथं 9हून अधिक इथं वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तो महाराष्ट्राचा राजकीय इतिहासातील एक विकास इथं मानला जातो. त्यांच्या कामाची इथं पद्धत खूपच कठोर होती आणि खूपच वेगळी पद्धतीने ते काम करायचे, असं आपल्या महाराष्ट्रातला एक एक व्यक्ती म्हणू लागला. कारण की बघा यावेळेस कामावरूनच त्यांची ओळख व्हायची. 2019 मधील इथं पहाटेचा शपथविधी ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात धक्कादायक आणि हे जसं की मानला जातो, ज्यात अजितदादा पवार अचानक सत्ता इथं जसं की स्थापनेचा प्रयत्न केला. त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सभेत इथं फूट पाडून इथं सत्तेचे सहभागी होण्याचा त्यांचा निर्णय सुद्धा तितकाच इथं वास्तवग्रह ठरला. या निर्णयामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली, तर जसं की समर्थकांनी त्यांना धाडस दिला आणि त्यावरून अजितदादा आपल्या मधामध्ये आले आणि त्यांना काम करण्याचा इथं संधी मिळाली. पूर्ण महाराष्ट्राला आपला धक्का बसलेला आहे. कारण की एक महाराष्ट्राचा हिरा म्हणजे अजितदादा पवार हे आपल्यामधनं निघून गेले. सर्वजण आता अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात इथं आता व्यस्त लागलेले आहे. अजितदादांना एक स्वर्ग मिळो आणि भावपूर्ण श्रद्धांजली ही अजितदादांना आपण देत आहोत. कारण की बघा अजितदादा हे होते, परंतु त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या मधामध्ये काम केलं. परंतु अजितदादा आज आपल्यामधून इथं निघून गेले, तर अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली हे मनापासून आपण देत आहोत. आणि अजितदादांची हे आखरी भेट हे कुठं झाली हे जर तुम्हाला बघायचे असेल तर या चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो अजितदादांना इथं स्वर्ग लाभो हेच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो.